गेली अनेक वर्ष सातत्याने तोट्यात असलेल्या एस टी महामंडळाला येत्या 4 वर्षात फायद्यात आणण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे. ते एस टी महामंडळाची आर्थिक श्वेतपत्रिका प्रसिद्ध करताना बोलत होते. यावेळेस महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर हे उपस्थित होते. एस टीची आर्थिक गाडी रुळावर आणण्यासाठी मंत्री म्हणून मी शासन दरबारी पाठपुरावा करेन, असं देखील श्री सरनाईक यांनी म्हटलं आहे. सरनाईक यांनी कोविड महामारीच्या काळात टाळेबंदीमुळे व नंतर चाललेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रदीर्घ संपामुळे एस टीचा संचित तोटा आता 10,322 कोटीपर्यंत पोहोचला आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांची देणी सुमारे 30 कोटी रुपयापर्यंतची आहे. यासाठी शासनाने अनुदान स्वरूपात एस टी महामंडळाला मदत करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला जाईल, असं देखील श्री सरनाईक यांनी म्हटलं आहे. तथापि एस टीच्या अधिकारी आणि दुर्गम भागासाठी 50 मिनी बसेस, एस टी महामंडळाने डोंगर दऱ्यात दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांसाठी लवकरच थेट एस टी सेवा सुरू करण्याचा संकल्प सोडला आहे. अरुंद रस्त्यांमुळे जेथे मोठे एस टी पोहोचू शकत नाहीत, तिथे 50 मिनी बसेस घेण्यात येणार असल्याची माहिती देखील श्री सरनाईक यांनी दिली आहे.